आजपासून 12वीची परीक्षा सुरू होते। संभाजीनगर जिल्ह्यातील 65,000हून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे। कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या। संपूर्ण जिल्ह्यात 10 विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आरळ येथे अन्नपूर्णा देवीची यात्रा मोठ्या भक्तिभावात साजरी होते। 79 वर्षांची ऐतिहासिक कुस्ती परंपरा या यात्रेचं आकर्षण आहे। महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या नामवंत पैलवानांनी आपली ताकद आणि कौशल्य दाखवले। गावकऱ्यांनी लाखो रुपयांची बक्षिसं देत या कुस्तीला दाद दिली। राहुरी तालुक्यात धामोरी स्टेशन परिसरात पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले। आसपासच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पाईपलाईन फुटल्यानं 50 ते 60 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते। पाण्याच्या अतिप्रवाहामुळे योजनेचा पाईप फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। तर 1 तासानं पाणी बंद करण्यात आलं, तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेलं होतं। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण वालोपे येथे ट्रक महामार्ग सोडून खाली गेल्यानं अपघात झालाय। ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक महामार्गावर माहिती दर्शकाची कमाल तोडून बाजूला खड्ड्यात कलंडला। अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून ट्रकचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अहिल्यानगर आणि नाशिकच्या सीमेवर ट्रक आणि डिझेल टँकरची जोरदार धडक झाली। या भीषण अपघातानंतर टँकरमध्ये डिझेल असल्यानं टँकरनं पेट घेतला। या आगीत टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात टँकरला लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवलंय। येवला तालुक्यातील दुगलगाव येथे गेल्या 15 दिवसापासून बिबट्याचा वावर आढळून येतोय। दरम्यान रात्री स्थानिक ग्रामस्थांनी बिबट्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित केला। अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं पिंजरा लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। वाशिममध्ये ब्रह्मा गावात मद्यविक्रीचा परवाना रद्द करावा ही मागणी करावा की कायम ठेवावा यासाठी मतदान घेण्यात आलं। या मतदानात 97.39% महिलांनी दारूबंदीच्या बाजूने ठाम कौल दिला। गावातील महिलांनी संघटितपणे पुढाकार घेत ग्रामसभेत मद्यविक्रीचा परवाना रद्द करण्याचा ठराव मंजूर करून घेतलाय। ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाने नियमानुसार महिलांचे अधिकृत मतदान घेत निर्णय घेतला। जालना पोलिसांनी काही दिवसांपासून जालन्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यानं ऑपरेशनल ऑल आउट राबवलंय। या पार्श्वभूमीवर पोलीस सक्रिय असल्याचा संदेश देण्यासाठी पोलिसांनी मोहीम राबवली आहे। रेकॉर्डवरील आरोपी जेलमधून बाहेर आल्यानंतर इतर कोणत्या गुन्ह्यात सहभागी आहेत का याची दखल चौकशी पोलिसांकडून घेण्यात आली आहे। कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात आज 9 फेब्रुवारीच्या सकाळी शेतकरी बाळासाहेब भास्कर बावळे यांच्या शेतात ऊसतोडणीचं काम सुरू असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं झडप घालत एका मजुरावर हल्ला केल्याची घटना घडली आहे। वर्ध्याच्या वर्धा बेलगाव मार्गावरील झाडगाव दिग्रस परिसरातील नागरिकांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। अवघ्या 12 किलोमीटरच्या मुख्य रस्त्यापैकी तब्बल 10 किलोमीटर रस्ता पूर्णपणे खराब झाला असून 4 चाकी तर दुचाकी पण आणि पायी चालणं सुद्धा अशक्य आहे। या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे।